हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ॲबॅकसविषयी आणि ॲबॅकसच्या टूलची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिली. तर आता आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघणार आहोत की ॲबॅकस टूलवर कसं सॉल्व करायचं. त्यानंतर व्हिज्युअलेशनसुद्धा आपण बघणार आहोत आणि फिंगरिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सगळे दिसतील. ओके, चला तर मग सुरुवात करूया. तर आता आपण बघणार आहोत थंब अप आणि फिंगर डाऊन. म्हणजे काय, खालचे जे लोअर बीट्स असतात ना ह्या टूलवरचे, त्याला थंबने आपण वर करत असतो आणि वरचा जो 5चा बीड असतो किंवा 50चा बीड असतो हा फिंगरने डाऊन करत असतो, म्हणून त्याला म्हणतात थंब अप आणि फिंगर डाऊन. ओके, चला तर मग सॉल्व करूया. इथं दिलं आहे बघा, ॲट 2 answer is 4. okay, next add 5, add 1, answer is 6. add 5, add 2, answer is 7. next add 5, add 4, answer is 9. add 5, add 3, answer is 8. add 2, add 5, answer is 7. add 2 less 1, answer is 1. okay, add 5, add 1, add 1, answer is 7. add 3, add 1, add 3, add 1, less 1, answer is 3. add 5, add 2, add 2, answer is 9. okay, add 1, add 5, add 2, answer is 8. ओके, आता थोडं मोठं बघूया. add 4 less 2, add 5 less 1, add 3, answer is 9. okay, add 3, add 1 less 2, add 5, answer is 5. okay, add 4 less 2, add 1 less 1, add 5, answer is 7. अशा प्रकारे आपल्याला हे थंब अप आणि फिंगर डाऊन असं सॉल्व करायचं असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत शॉर्टकट. ओके, शॉर्टकट सिंगल डिजिट बघणार आहोत आपण सुरुवातीला. शॉर्टकट म्हणजे काय, तर आपण जेव्हा बघा 8 म्हटलं आपल्याला, तर 8 कसा करतो आपण 5 आणि मग 3 असा 8 करतो, म्हणजे याला वेळ लागतो. त्यामुळे शॉर्टकट सांगितलेलं आहे आपल्याला. शॉर्टकट कसं करायचं, ओके, असं शॉर्टकट करायचं असतं. याला म्हणतात बटरफ्लाय डिजिट्स म्हणतात. बटरफ्लाय डिजिट कोणकोणते आहेत, 6, 7, 8, 9. दीज आर बटरफ्लाय डिजिट. ओके, हे बटरफ्लाय डिजिट आहेत, म्हणजे हे बटरफ्लायसारखे आपण ॲड करू शकतो आणि सबस्ट्रॅक्ट पण करू शकतो. ओके, म्हणून यांना बटरफ्लाय डिजिट म्हणतात. चला तर मग शॉर्टकट बघूया. ॲड 8, ॲड 1, आन्सर इज 9. ॲड 9 लेस 6, ॲड 8 लेस 8, आन्सर इज 0. बघा, आपण शॉर्टकट करू शकतो आहे. ॲड 9 लेस 1, आन्सर इज 8. शॉर्टकट.
add 9, less 2. Answer is 7. Add 2, add 7. Answer is 9. Add 2, add 7. Answer is 9. Add 7, add 1. Answer is 8. ओके, थोडे मोठे बघूया आपण. Add 7, less 6. Add 8, less 9. Add 7. Answer is 7. Add 6, add 3, less 8. Add 6, less 5. Answer is 2. Add 9, less 8. Add 7, less 6. Add 5. Answer is 7. Add 4, less 3. Add 5, less 6. Add 8. Answer is 8. ओके, आपण आता डबल डिजिट बघू. डबल डिजिट बघूया आपण. डबल डिजिट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघूया. चला. ॲड 30, ॲड 5. आन्सर इज 35. ओके. ॲड 20, ॲड 50. आन्सर इज 70. ओके. ॲड 20, ॲड 20, ॲड 10. Answer is 30. Add 50, add 20. Answer is 70. Okay. Add 30, less 20. Answer is 10. Add 40, less 10. Answer is 30. Next. थोडे मोठे बघूया आपण. Add 50, add 3. Add 5. Add 20, less 50. Answer is 28. तू 50 घेतला तर 51 येते. ओके, मी 50 घेतला होता, इथं 51 आहे. ओके, सॉरी, माय मिस्टेक, बट आन्सर इज राईट. माझा आन्सर आला आहे 28 आणि इथं आन्सर आहे 29. ओके, फक्त एक कमी घेतल्यामुळे एक डिजिट जास्त आला आहे. अँड नेक्स्ट 52, ॲड 2, लेस 50. ॲड 5, लेस 8. ओके, आन्सर इज 1. राईट. ॲड 54, ॲड 15. ॲड 20, लेस 30, लेस 5. आन्सर इज 54. ओके, समजलं डबल डिजिट. आता डबल डिजिट शॉर्टकट बघूया. डबल डिजिट शॉर्टकट. 70, ॲड 10. आन्सर इज 80. ॲड 60, ॲड 5. आन्सर इज 65. ॲड 87, less 10. Answer is 77. Next. थोडं मोठं बघूया. Add 74. Add 20. Less 10. Answer is 84. Okay. Add 80. Less 30. Add 10. Answer is 60. Add 90. Less 60. Add 4. Answer is 34. Add 95. Less 15. Add 6. Answer is 86. Add 83. Add 11. Less 80. Answer is 14. Okay. अजून थोडे मोठे घेऊ. Add 88. Sorry. 88. Less 8.
सॉरी ॲड 80, ॲड 8, लेस 88. ओके, ॲड 70, ॲड 6, आन्सर इज 76. मी कॅमेऱ्यातून बघते म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो आहे मला. खाली बिट्स वेगळे आहेत आणि मी वरती वेगळं बघते. मिस्टेक होते इथं. इकडचं बघायला जाते, इकडचं दिसते, असं होतं आहे. ओके, सॉरी. ॲड 70, ॲड 5, लेस 70, ॲड 4, ॲड 70. आन्सर इज 79. ओके, समजलं इथपर्यंत? आता पुढे आपले फॉर्म्युले सुरू होणार आहेत, म्हणून इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तुमच्याकडे टूल असेल तर त्यावर प्रॅक्टिस करा, आणि नसेल टूल नसेल तर आपल्याला ही प्रॅक्टिस करणं म्हणजे थोडं हार्ड आहे. पण व्हिज्युअलायझेशन आपण हे टूल तुम्ही माझं टूल बघून करू शकतात. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. आपल्याला हे टूल जे आपल्या डोळ्यांसमोर आणायचं असतं. टूल डोळ्यांसमोर आणलं की आपल्याला जसे फिंगर थंब अप आणि फिंगर डाऊन असं आपण करतो आहे तसं डोळ्यांसमोर आपलं हे अबॅकस टूल असतं. आणि आपल्याला जर कोणी सांगतं आहे ॲड 87 तर आपण डोळे बंद करून 8 करायचा आणि हा 7 करायचा. 87 म्हणजे 80 आणि 7. लेस 10 सांगितलं की हा लेस 10 करायचा. आन्सर इज 77. डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला हा कोर्स ऑनलाईन करायचा असेल तर आपल्याकडे फीज खूप कमी आहे, म्हणून तुम्ही हा कोर्स ऑनलाईन करू शकतात. आणि मी तुम्हाला तेव्हा प्रॉपर शिकवणार आहे. आणि प्रॉपरली शिकण्याचा खूप फायदा असतो, जेणेकरून तुम्हाला सर्टिफिकेट आणि मेडल पण मिळणार आहे. आणि जर तुम्ही टॉपमध्ये आला 95च्या पुढे तुम्हाला पर्सेंटेज मिळाले तर तुम्हाला ट्रॉफी पण आहे. त्यासाठी तुम्हाला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्ही ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकणार आहेत. आणि ऑनलाईनचा हा फायदा आहे की आपण पॅरेंट्ससुद्धा बघू शकतात की मुलं काय शिकत आहेत. आणि ऑफलाईनचं असते की आपल्याला मुलांना सोडायला जावं लागतं पॅरेंट्सला. त्यानंतर फीज पण भरपूर आहे आता, की बाहेरचा त्यांचा क्लासरूम डेकोरेटिव्ह क्लासरूम असतो, नंतर त्यांना बॅग्स वगैरे दिल्या जातात. ते सगळे पैसे ते आपल्याकडून फीजमध्ये ॲड करत असतात. आपल्याकडे बॅग नाही आहे, आपल्याकडे टूल आहे, 2 बुक्स आहेत आणि टी शर्ट आहे. त्यामुळे आपल्याला बॅगचे पैसे ॲड केलेले नाही आहेत. नंतर एवढंच नाही तर आपली ऑनलाईन कॉम्पिटिशनसुद्धा होते. कॉम्पिटिशनचा असा इश्यू आहे की कॉम्पिटिशन ऑफलाईन पण असते, पण आता प्रत्येकाला नाही जमत बाहेर जाण्यासाठी. त्यासाठी आपण ऑनलाईन कॉम्पिटिशन ठेवलेली असते. आणि जर ज्याची इच्छा आहे ज्या पॅरेंट्सची तर तो जाऊ शकतो स्वखर्चाने. आणि ऑनलाईनची फीस थोडी कमी असते घरी बसून असल्यामुळे, आणि ती फीस पॅरेंट्सलाच भरायची असते. पण जर ऑफलाईन म्हटलं तर त्याची फीज वाढते, म्हणून आपल्याला ते अफोर्डेबल नसतं. म्हणूनच आपण सगळ्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येकांना ते अफोर्ड करता येत नाही, म्हणून मग आपण ऑनलाईन कॉम्पिटिशन्स घेत असतो, जेणेकरून तुमच्या पैशांची आणि वेळेचीसुद्धा बचत होईल. ओके, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करता येईल आणि त्यात तुमचाच फायदा आहे. ओके, प्रत्येक गरीबातल्या गरीब मुलाला शिकायला मिळेल, हेच आमच्या कंपनीचा हेतू आहे. फक्त पैसे उकळून शिकवणं असं नाही आहे. ओके, चला तर मग हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही फॉर्म्युले सुरू होणार आहेत आपले. सॉरी, हा व्हिडिओ थोडा लेट टाकला, पुढचा व्हिडिओ थोडा लवकरात लवकर टाकणार आहे मी. तुमचा सपोर्ट असू द्या. फॉलोज आणि लाईक्स वाढले म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचले म्हणजे आपले व्हिडिओज लवकरात लवकर अपलोड होत जातील, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. ओके, थँक्यू सो मच.